Hello, good evening, everyone. Okay, let's start, everyone. Good evening, all of you. Let's start the chapter. हा, चलो. प्रत्येकाने आपल्या मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं, क्विक रिव्हिजन करायचं. आपल्याला लक्ष द्या. पॅरलल लाईन कशाला म्हणायचंय? सांगा बरं पाटकन. पॅरलल लाईन्स कशाला म्हणतो आपण? फर्स्ट दिशा आन्सर आले पाहिजेत आपले. द लाईन इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट. मी काल म्हणलं होतं बघा तुम्हाला 9th लेक्चर करू शकता तुम्ही. काल मी परत पॅरलल लाईनच चॅप्टर सुरू केला 9वीला. त्याच्यामुळे मी लक्ष द्या म्हणतोय. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द बेसिक कन्सेप्ट. लक्षात घ्या. सो शाळा सुरू नाहीत, परीक्षा होणार आहे का नाही, डायरेक्ट पास करणार आहेत असे विचार करून कंटाळा करू नका. मला वाटतं आणि तुम्ही कंटाळा करणाऱ्यासारखे नाहीत. सर्व विद्यार्थी आपले मला वाटतं एकदम क्लेवर विद्यार्थीच आपल्याकडे आहेत. तुम्ही ऑनलाईन करताय ते. ओके. सुषमा, 9 ची लिंक सेम असते आणि लेक्चरचा टाइम असतो संध्याकाळी 5 ते 6. बघा बरं सगळ्यांच्या लक्षात आलं का? म्हणजे हे लेक्चर झालं की लगेच 5 वाजता माझं 9वीचं लेक्चर सुरू होतं. मग तुम्ही तेच लिंक वापरून 9वीच्या लेक्चर मध्ये जस्ट म्हणजे तुम्हाला जर आयडिया घ्यायची असेल किंवा तुम्हाला सिलेबस सुद्धा 9वीचा एखादी चॅप्टर होतंय, सर सध्या वेळ आहे, मला एक्स्ट्रा करायचं आहे, मी एवढं करू शकतो असं जर वाटत असेल स्वतःला, तर माझ्याशी डिस्कस करा किंवा लेक्चर जॉईन करून बघा. 9वीचे सहसा आम्ही 9वीला गेल्यानंतर 11वीचेच करायला लावतो, हे पण लक्षात असू द्या. 9वीला गेल्यानंतर आम्ही लेक्चर 11वीचे करावं लागतो, 11वीचे फिजिक्सचे. कारण बघा तुमच्या आयुष्यामध्ये करिअर वरती जर सर्वात महत्वाचे जे इयर आहेत ते 11th आणि 12th आहेत. आणि तिथे जे फिजिक्स, केमिस्ट्री यासारखे जे विषय करून घ्यायचे तुमच्याकडून, जर ते आतापर्यंत जर कारण बघा जे ऑल इंडिया, तुम्हाला नीट आणि जेई बद्दल कधी ऐकलंय का? याच्या आधी मला सांगा बरं किती जणांनी ऐकलंय नीट आणि जेई? नीट आणि जेई. चला थोडस बाहेरची माहिती सुद्धा तुम्हाला महत्वाची आहे, याच्यावर थोडस आपण डिस्कशन करूया. नीट आणि जेई, राईट. तुमचे बहीण असतील, भाऊ असतील, रिलेटिव्ह असतील, राईट. ओके. तर त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे तुमच्यापैकी मला वाटतं मोस्ट ऑफ जणाला नीट आणि जेई मध्येच करिअर करायचं आहे, दॅट इज मेडिकल अँड इंजिनिअरिंग. बाकीचं करायचं असेल, काही जणांचा असा विचार असेल की ही डिग्री घेऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायचंय किंवा अजून काही विचार असू शकतात, राईट. पण आता मला वाटतं याच्यामध्ये एवढं तरी सर्वांचं पक्क असेल, आणि नसलं तरी चालतंय, त्याच्याबद्दल काही हरकत नाही, राईट. फक्त आता मला जस्ट आयडिया आली म्हणून सांगतोय की पहा, लक्ष द्या की यासारख्या विषयाला ही ऑल इंडिया एक्झाम आहे. पूर्ण इंडियामध्ये एक पेपर आहे. हा जो सिलेबस आहे तो आपल्या महाराष्ट्र बोर्डाचा आहे. पण नीट आणि जेई मध्ये ऑल इंडियाचा सिलेबस आहे. आणि तिकडे तुम्ही ऐकलं असेल कोटाला जातात बघा जेईची तयार करायसाठी किंवा नीटला. का जातात कोट्याला? का जातात? तिथे 8वी पासून फाउंडेशन कोर्स घेतले जातात. कितवी पासून? 8th पासून. IIT जेई फाउंडेशन कोर्स असतात बघा, तुम्ही ऍडव्हर्टाईज पण पाहिली असेल, बरोबर आहे का नाही? मला वाटतं 8वी एकदम क्लिअर, आधी बेसिक मॅथ जर पक्का असलं तर 9वीला डायरेक्ट फिजिक्सचे लेक्चर तुम्हाला करू दिले, म्हणजे ज्यांना करता येते त्यांच्यासाठीच बरं का, म्हणजे सगळ्यांसाठी नाही. आणि अंदाज घेत घेतच करायचंय. मी काय म्हणलं डायरेक्ट तुम्ही 9वीचं सोडवा किंवा 11वीचं येऊन सोडवा असं नाही. ट्राय करा लेक्चर, तुम्हाला पहा कितीपर्यंत जमतंय,
आणि तुम्हाला अवघडच जाणार, तुम्हाला सोपं जाणार असं म्हणलं का मी? बिलकुल नाही, कारण तुम्ही 9वीचे, तुम्हाला 11वीचं कसं सोपं जाणार? मग 11वीचे विद्यार्थी काय येडे आहेत काय? फक्त काय होईल, तुम्हाला एक इंट्रोडक्शन येईल, एक तुम्हाला ओळख होईल त्या विषयाची, एक बेसिक नॉलेज येईल, आणि जेणेकरून तुम्ही 11th फास्ट ग्राफ्स करू शकता. 9वीला जर तुम्ही 11th जर केला तर 10वीला 12th सुद्धा करता येतं, किंवा 10वीला परत 11th सुद्धा करू शकता तुमच्या मनानुसार, राईट? तर अशा प्रकारे आपली एक गायडन्स विद्यार्थ्याला असतं. आणि मग तुमच्याकडे आता 11th आहे, जर तुम्ही जर 9वीचे लेक्चर केलात आणि मग 9वी मध्ये तुम्ही पुढचा विचार करू शकता. त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता, राईट? संजोग 9वीची लिंक, जी 8वीची लिंक आहे मी ग्रुपवर टाकली तीच आहे, फक्त लिंकचा म्हणजे लेक्चरचा टाइम आहे 5 ते 6. तेव्हा 5 वाजता ती लिंक उघडून बसायचं. एखादी 5 मिनिटं लेक्चर उशीर होऊ शकतो, जसं की तुमच्या पण क्लासला होऊ शकतो. नेट स्लो असतं, कधी कम्प्युटर बंद पडतं मध्येच, चालू व्हायला वेळ लागतो. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आल्यावर एखादी जास्त उशीर होत नाही, उशीर जर झाला तर मी ग्रुपवरती इन्फॉर्म पण टाकतो, राईट? ओके. आणि जर अडचणच येत असेल तर मी तुम्हाला आधी ट्राय करा, जर तुम्हाला जर कंटिन्यू सिलेबस करायचा असेल तर मी 9वीच्या ग्रुपमध्ये ऍड करतो तुम्हाला. तुम्ही सांगा मला कोण कोण करणार आहेत लेक्चर, ते क्लिअर आहे का बघा बरं. फक्त एवढंच की माझी मदत घेत चालायची, असं स्वतः काही नाही करायचं, कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. ती गोष्ट मला माहिती आहे, 11वी-12वीला मी शिकवतो, बरोबर आहे का नाही? मग मी तुम्हाला सांगू शकतो की बाबा असं करायचं असतं, सुरुवातीला हा चॅप्टर करायचा असतो, किंवा ही पुस्तकं वापरायची असतात. अशा पद्धतीने मी गाईड करू शकतो, आणि तिथेच माझा जास्त फायदा करून घ्यायचं, लक्षात घ्या. कारण हे बघा, तुम्ही तुमची जर मम्मी थोडी शिकलेली असेल तर हे वाचून जर काय लिहिले म्हणून, किंवा भैयाला विचारला तर हे कळू शकतं तुम्हाला. पण माझं काम काय आहे, तुम्हाला सोबत घेऊन तुमचा अभ्यास करून घेणे, राईट? म्हणजे तुमच्या करिअर बद्दल डायरेक्शन देणे, असं मला तरी वाटतं बरं, म्हणजे दुसऱ्याचं सांगत नाही, राईट? तुम्ही माझे विद्यार्थी आहात, आता असा टॅग लागणार तुमच्यावरती, बरोबर आहे का नाही? आणि तो शेवटपर्यंत राहणार तुमच्यावरती, बरोबर आहे? तर मग मला पण असं प्राऊड फील झालं पाहिजे, यस, आय एम द टीचर ऑफ दीज स्टुडंट्स, राईट? सो, आणि तेवढे तुम्ही करता, मला विश्वास आहे तुमच्यावर. ओके. सो अशा पद्धतीने काही अडचण आली, काही डिस्कस करायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, क्लिअर एव्हरीवन? यस, राईट. ओके, चलो लेट्स मूव. बघा, पॅरलल लाईनची आपण डेफिनेशन पाहिली होती. परत इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे काय आपण ते पण पाहिलं होतं. इंटरसेक्टिंग लाईन्स मीन्स व्हॉट ऑल्सो आपण पाहिलं होतं, राईट? त्याच्यानंतर अँगल किती तयार होतात ते पाहिलं होतं. आणि आपल्याला आता मात्र क्लिअर आयडिया आली की कोणते कोणते अँगल आहेत. बघा बरं, सर्वांना आली का? की करस्पॉन्डिंग अँगल ज्याच्या 4 पेअर्स तयार होतात, इंटेरियर अँगल म्हणजे हे आतील अँगल ज्याच्या 2 पेअर तयार होतात, अल्टरनेट अँगल जे की अपोजिट साइडला असतात त्याच्यामध्ये 2 तयार होतात, इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आणि याच्यावरती आपण काल प्रॉब्लेम पाहिलेला आहे, राईट? क्लिअर एव्हरीवन? ओके, नाव सी, राईट? सो प्रॅक्टिस सेट हे एक्झाम्पल झालेलं होतं मला वाटतं, आय थिंक. नाव in question number 2 we will analyze the question and write the solution. Observe the angle shown in the figure and write the following pairs of angle. First of all, draw the diagram. Draw this diagram and write down the question. We will solve one by one question. Write the question and draw this diagram, right? Then we will find the answer of this question. We will म्हणजे तुम्हीच सांगणार, मला माहिती आहे तुम्हीच सांगायचं, मी फक्त तिथे मदत करणार तुमची, राईट?
ओके रिया, आपण पाहूया. व्हेरी गुड. बघूया आधी हे लिहून झालं का सांगा मला. एवढं लिहून झालं का सांगा. आन्सर पाहू आपण एक एकाच. इथपर्यंत लिहा क्वेश्चन आणि डायग्राम. राईट. बर, मला एक सांगा, या डायग्राम मध्ये ट्रान्सवर्सल कोणत्या नंबरची लाईन आहे. ट्रान्सवर्सल लाईन कोणत्या नंबरची आहे. 1 2 और 3. बघा आधीच्या डायग्राम मध्ये अशा दोन लाईन होत्या आणि अशी ट्रान्सवर्सल होती. राईट. बघा पण आता ट्रान्सवर्सल कशी असते. ट्रान्सवर्सल दोन लाईनला इंटरसेक्ट करणारी दोन डिफरंट पॉइंट मध्ये. राईट रिया. मग आता बघ या दोन लाईन आहेत, याला जर रोटेट केलं मी अशा, तर अशा जर लाईन ओढल्या आणि ही ट्रान्सवर्सल आहे. बघा बरं आता कळलं का सर्वांना. राईट. सो धिस इज अ ट्रान्सवर्सल अँड दीज टू आर लाईन्स. मग आता असे तयार झालेत. दरवेळेस आपण असे घ्यायचो, आता असे अँगल तयार झालेत. राईट. तर आता याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये मला काय वाटतंय की जस्ट इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर आणि अल्टरनेट मध्ये कन्फ्युज नका होऊ. इंटेरियर अल्टरनेट वेगळी गोष्ट आणि फक्त इंटेरियर वेगळी गोष्ट. तर सुरुवातीला इंटरनेट पण अल्टरनेट म्हणल्यानंतर अपोजिट. इंटेरियर म्हणल्यानंतर तर मधलेच घ्यायचे. पण दिस इज आर अल्टरनेट अँगल्स. देअरफॉर अँगल सी विल बी विथ असा झड तयार व्हायला. बघा आता बघा बरं. राईट. मी म्हणलं ना अल्टरनेट अँगल ऑलवेज फॉर्म झड. सो इकडला अँगल घेतल्यानंतर इकडला अँगल घ्यायला पाहिजे. देअरफॉर अल्टरनेट अँगल मध्ये अँगल सी अँड अँगल राईट अँगल ई. अजून एक पेअर सांगा मला. अजून एक पेअर सांगा. व्हेरी गुड श्रुती. चला सर्वांनी सांगायचे पेअर. सोपं आहे की दुसरी अल्टरनेट इंटेरियर अँगलची पेअर कोणती आहे. दुसरी पेअर अल्टरनेट इंटेरियर अँगलची. चला बाकीचे बी आणि एच डायरेक्ट शॉर्ट मध्ये टाइप केला तरी चालतंय. अँगल बी अँड अँगल एच. So write down this answer for this question. Number first question. Write down. Right. C and E. C and E आणि B and H. H आहे. Right. Now we will see the second question. Corresponding angle. Right. Corresponding angle. चला प्रत्येकानं सांगायचं आता करस्पॉन्डिंग अँगल. आता मला वाटते बघा इथल्या लाईनचा हा वरचा, तर इथल्या लाईनचा पण हा वरचाच घ्यायचा. राईट. इथल्या लाईनचा इकडल्या साईडचा वरचा, तर इकडल्या साईडचा पण वरचाच. बरोबर आहे का बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल ए अँड ई, बी अँड एफ, सी अँड जी अँड डी अँड एच. तुम्ही आन्सर लिहिताना कसं लिहायचं. आन्सर लिहिताना कसं लिहायचं. अँगल ए अँड अँगल ई असं लिहा. राईट. लिहा चला 4 जोड्या करस्पॉन्डिंगच्या 4 जोड्या. करस्पॉन्डिंगच्या 4 जोड्या लिहा. काही जणांना अडचण असेल तर आणि लगेच सांगा मला. चला
डन, राईट, क्लिअर आहे. ए सोबत ई बघा फक्त डायग्राम वेगळी आहे. स्क्रीन दिसते का माझी? स्क्रीन दिसते का बघा बरं माझी? ज्यांना अडचण असेल बाकीच्यांना दिसतंय, स्वप्नील फक्त तुला दिसत नाही. सो चेक तुझं कनेक्शन बघ व्यवस्थित एकदा, इंटरनेट कनेक्शन, राईट. ओके, बर बघा एई, बी एफ, सी जी अँड डी एच. आता बघा डायग्राम फिरवून दिली तरी सुद्धा आपण आन्सर लिहितोय. आता नाव इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स तर सोपा आहे. आता इकडलं बाहेरचं काढायचं, हे इकडलं बाहेरचं काढायचं, आतमधले त्याच साईडचे घ्यायचे, राईट. अँगल बी विथ अँगल ई, अँगल बी विथ अँगल ई and बोलो 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 एंगल सी and एंगल एच, राइट. अरे यार कौन है? यस. आता आपण अजून एक एक्स्ट्रा करूया. आपण एक्स्ट्रा स्टुडंट आहोत का नाही? मग आपण अजून एक एक्स्ट्रा करूया. राईट डाऊन फोर्थ. इथं इंटेरियर, इथं एक्सटेरियर अल्टरनेट अँगल काढायला नाही सांगितले, पण आपण काढणार. लिहा बरं, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. कोणते आहेत सांगा बघा. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल इकलला घ्यायचा, ते विरुद्ध बाजूचा इकललाच घ्यायचा, राईट. सो काही नाही, चुकू दे चुकू दे, काही प्रॉब्लेम नाही. चूक तुमच्या लक्षात आली, भरपूर झालं. चूक तुमच्या लक्षात आली ना, राईट, खूप मोठी गोष्ट आहे. ए सोबत कोण येणार? ए सोबत येणार जी येणार. बघा रिया, आणि डी सोबत तिकडल्या बाजूचा दुसऱ्या साईडचा घ्यायचा. अल्टरनेट म्हणजे ऑलवेज दुसऱ्या साईडचा असतो. अल्टरनेट आहे ना, दुसऱ्या साईडचा. जर ए घेतला इकडल्या साईडचा, या रेषेच्या वरचा घेतला, आता रेषेच्या खालचा घेणार, इकडे रेषेच्या खालचा घेतला डी, तर तिकडे काय घेणार सांगा मला. चला सर्वांनी सांगा, ज्यांचं चुकले त्यांनी सुद्धा बरोबर करून सांगायचं. राईट, व्हेरी गुड. राईट डाऊन दिस पॉइंट. राईट डाऊन दिस पॉइंट. राईट, डन. ओके, डन. ठीक है, चलो.
नेक्स्ट पॉइंट इथपर्यंत क्लिअर आहे. चला बरं, अल्टरनेट इंटेरियर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल आणि इंटेरियर अँगल क्लिअर आहे का सर्वांना? करस्पॉन्डिंग, इंटेरियर अँड अल्टरनेट क्लिअर आहे सर्वांना? ओके, right? So we will learn about the properties of angle. Now we will see the properties of angles formed by parallel lines and transversal. लक्ष द्या, या लेक्चरचे प्रूफ 9वी मध्ये आहेत, जे की सध्या चालू आहे माझं पार्ट. परत सांगतोय मी, राईट? कालच एक प्रूफ घेतला त्यांना. तर आता इथे तुम्हाला प्रूफ नाहीयेत. या 8वीच्या सिलेबस साठी फक्त आणि फक्त प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि मग प्रूफ नाही सांगितलं, त्यांनी ऍक्टिव्हिटी सांगितलंय. काय सांगितलं ऍक्टिव्हिटी? की बाबा 2 पॅरलल लाईन घ्या आणि इथून लाईन काढा आणि हे अँगल मोजा. तुम्हाला हे अँगल इक्वल येतील न येतील ते ऑब्झर्वेशन करायला सांगितले तुम्हाला जस्ट. ओके राव, राईट? सो पहा, लक्षात घ्या, फॉर पॅरलल लाईन्स आपण जर असं डायग्राम काढली बघा, तर काय ऑब्झर्वेशन काय येतं बघा. ऍक्टिव्हिटी मध्ये सांगितलं की तुम्ही असं पॅरलल काढा आणि मेजर करा प्रत्येक अँगल कोणाकोणासोबत इक्वल आहेत ते, आणि ह्या पॅरलल लाईनचं आपल्याला ऑब्झर्वेशन केलंय. इथं सांगितलंय त्यांनी, पण इथे 1 बाय 1 आता इथे एक्सप्लेन सांगितलेलं आहे. जर समजा याच्यामध्ये या प्रकारे जर आता आपण डायग्राम काढली, तर इथंच डिस्कस करूया डायरेक्ट. लक्षात आलं? आपल्याला कंडिशन काय आहे बघा, अशा कोणत्याही 2 लाईन घेतली आणि अशा ट्रान्सव्हर्सल घेतली, याच्याबद्दल बोलतच नाहीयेत आपण. कशाबद्दल बोलतोय? की या ज्या 2 लाईन आहेत, त्या 2 लाईन कशा आहेत? परत एकदा मला तुमच्याकडून आन्सर पाहिजे. इन द adjoining फिगर द लाईन PQ, हे साईन कशासाठी वापरतो आपण? कशासाठी वापरतो? राईट, लाईन आरियस. कसं वाचणार याला? पॅरलल, राईट? ओके. तर जर समजा या 2 लाईन पॅरलल असतील, म्हणजे इंटरसेक्ट न होणाऱ्या असतील, तर ऑब्झर्वेशन काय आहे बघा, की ऑब्झर्वेशन कसं असतं की ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. आपण शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, ही प्रॉपर्टी तर पूर्ण आता लिहून घ्यायचे बघा. तुम्हाला लक्षात काय असलं पाहिजे याच्यात महत्वाचा मुद्दा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, की करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. केव्हा असतात कॉन्ग्रंट? 2 लाईन पॅरलल असल्या पाहिजेत. मग ही प्रॉपर्टी लिहिताना मात्र कशी लिहावं लागेल आपल्याला? ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, कुठले कधी तयार होतात करस्पॉन्डिंग अँगल? फॉर्म्ड बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज कॉन्ग्रंट. पण जशाच तसं शब्दाच्या शब्द ते पाठ करायचं, पण आपल्या लक्षात काय ठेवायचंय? करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रंट असतात. कोणासाठी? पॅरलल लाईन साठी. कॉन्ग्रंट म्हणजे इक्वल मेजर, हे तर माहिती असेल तुम्हाला, राईट? राईट आहे ना? मग करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रंट असतात. पहिली प्रॉपर्टी, राईट? दुसरी प्रॉपर्टी काय आहे बघा, अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रंट असतात. ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज कॉन्ग्रंट. आता याचा प्रूफ जे आहे ते थेरम म्हणून आपल्याला लर्न करायचं 9वीच्या स्टँडर्ड मध्ये, राईट? तर तिथे पाहूया आपण. बट आता प्रॉपर्टी तुमच्या लेवलला काय एक्सेप्ट आहे, की हे तुम्ही अँगल लक्षात ठेवणे आणि त्या अँगलच्या प्रॉपर्टीज, म्हणजे 9वीला आपल्याला प्रूफ पाहायला सोपं जाईल. 9वीला आल्यावर तुम्हाला प्रश्न नाही पडला पाहिजे की बाबा हे अँगल म्हणजेच नेमकं काय असतात, असं नाही वाटलं पाहिजे, राईट? मग पहिली प्रॉपर्टी काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. दुसरी प्रॉपर्टी काय आहे? अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट.
अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. आणि तिसरी प्रॉपर्टी काय आहे, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मी कॉन्ग्रंट म्हणलं का बघा बरं, इंटेरियर अँगलला काय म्हणलं, सप्लिमेंटरी. आता या सप्लिमेंटरी शब्दाचा मिनिंग लक्षात घ्या. सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोघांची जी बेरीज आहे, सम जी आहे ती किती आली पाहिजे, 180 आली पाहिजे. राईट, त्याला वर्ड आहे सप्लिमेंटरी म्हणतात, जर सम जर 180 येत असेल तर. राईट, आता आपल्याला सोपं का जाणार आहे, आपल्याला सोपं का जाणार आहे, कारण आपल्याला इथे ऑलरेडी माहिती आहे. पट 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 सांगा बरं एका ह्याच्यामध्ये, एम चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे, एम चा करस्पॉन्डिंग अँगल याचा हा आहे. बघा बरं, आहे का नाही करस्पॉन्डिंग अँगल, बरोबर आहे का नाही. आता 3 याच्यामध्ये लावून नावं लिहिलेत, पण तुम्हाला अँगल ओळखायला येतील का, तुम्हाला अँगल ओळखायला आले पाहिजेत ना, बरोबर आहे का नाही. बघा बरं, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अँगल ओळखता येतात का नाहीत, यस आणि नो मध्ये मला आन्सर पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे ते, बरोबर आहे. राईट, मग आता मी परत नंबर देणार आहे. मला सांगा, अँगल 3 कोणासोबत कॉन्ग्रंट असला पाहिजे, अँगल 3 कोणासोबत कॉन्ग्रंट असला पाहिजे, अँगल 3 कोणासोबत कॉन्ग्रंट असला पाहिजे, कॉन्ग्रंट म्हणलंय मी, कॉन्ग्रंट. अँगल 3 शुड बी कॉन्ग्रंट. 3 कोणाकोणाला कॉन्ग्रंट असतात, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. तर 3 चा करस्पॉन्डिंग अँगल सांगा मला श्रुती, 3 चा करस्पॉन्डिंग अँगल, या रेषेचा खालचा अँगल, तर या साईडला त्याच रेषेचा खालचा अँगल. 3 चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे, 3 चा करस्पॉन्डिंग अँगल श्रुती. राईट, व्हेरी गुड, बाकीच्यांनी सर्वांनी आन्सर दिलाय. राईट, सो 3 करस्पॉन्डिंग टू 8 कॉन्ग्रंट आहेत. कोणते अँगल कॉन्ग्रंट आहेत बघा, 3 कॉन्ग्रंट टू 8. 3 अँगललाच कसं लिहिसाल तुम्ही, अँगल QMN लिहितात. बघा इथं लिहिलंय त्यांनी, अँगल QMN कॉन्ग्रंट टू अँगल SNB. आपण शॉर्ट मध्ये लिहिलं, इथे 3 अक्षरामध्ये लिहिलं. बघा बरं, लक्षात आलं का मी आता काय सांगितलं ते, मी काय सांगितलं ते लक्षात आलं का आता. 3 शुड बी कॉन्ग्रंट विथ 6 नाही 8. राईट, 6 नाही, बऱ्याच जणांना आन्सर 6 दिले. राईट, मिस्टेक होऊ द्या, मिस्टेक बद्दल मी काय म्हणलं का तुम्हाला, पण आता लक्षात बसणं गरजेचं आहे. मग मिस्टेक तर होणार की, आता बघूत बरं किती जण मिस्टेक करतात मला माहितीये. 2 कोणासोबत कॉन्ग्रंट आहे सांगा बरं, 2 कोणासोबत कॉन्ग्रंट आहे, अँगल 2 इज कॉन्ग्रंट विथ, राईट, राईट, व्हेरी गुड, 2 इज कॉन्ग्रंट विथ 6. 2 अँगलला AMQ, बघा इथं लिहिलंय AMQ, आणि 6 ला नाव काय आहे, MNS. 6 ला नाव काय आहे, MNS. राईट, कळालं सर्वांना. बर, 3 अजून कोणासोबत कॉन्ग्रंट असू शकते मला कोण सांगेल, 3 8 सोबत तर कॉन्ग्रंट आहेच, पण अल्टरनेट अँगल पण कॉन्ग्रंट असतात. मग 3 चा अल्टरनेट अँगल कोण असतो, 3 चा अल्टरनेट अँगल, 3 is congruent with 8 and 3 is also congruent with alternate angle. सानिका, हा इंटेरियर अल्टरनेट अँगल घ्यावा लागेल. अपोजिट साइडचा पण मधल्याला मधला घ्यायचा, बाहेरच्याला बाहेरचा घ्यायचा. 3 सोबत 7 नाही घ्यायचं, मी म्हणलं ना, झड मध्ये घ्यायचं, झड मध्ये. 3 सोबत कोण घेणार सांगा मला, 3 सोबत कोण घेणार, परत एकदा 3 सोबत 5. राईट, 3 सोबत काय घेणार, 5 घेणार. 4 सोबत कोण घेणार, 4 सोबत कोण घेणार, 4 सोबत कोण घेणार, कम ऑन एव्हरीवन, अल्टरनेट, 4 चा अँगल अल्टरनेट.
व्हेरी राईट. 7 नाही. हा 7 4 सोबत 7 घेता येईल का सांगा बरं मला. 4 सोबत 7 घेता येईल का नाही. 4 सोबत 7 घेता येईल का नाही. राईट घेता येईल, कारण 6 आणि 7 हे 4 चा करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि हा अल्टरनेट अँगल आहे. अल्टरनेट अँगल आहे आणि हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. राईट. राईट. आणि आता इंटेरियर अँगल सोबत आपण कॉन्ग्रंट म्हणलंय का. इंटेरियर अँगल कसे असतात सांगितलं आपण. इंटेरियर अँगल कसे असतात सांगितलं. इंटेरियर अँगल कसे असतात सांगितलं. कसे असतात इंटेरियर अँगल. सप्लिमेंटरी. राईट. मग बघा इंटेरियर अँगल इथे कोण कोण आहेत सांगा बरं. इथे इंटेरियर अँगल 4 जर घेतला तर 4 सोबत इंटेरियर अँगल कोणता येईल. 4 सोबत इंटेरियर अँगल कोणता येईल. मला वाटतं तुम्हाला जरा असं जास्त झाला. आता हे कट करू आपण. 4 सोबत कोणता येईल. राईट. हे बाकीचं सगळं कट. 4 सोबत कोणता येईल. 5. 4 सोबत 5च आला पाहिजे, 6 नाहीच. 4 सोबत 6 काय येईल. 4 सोबत 6 अल्टरनेट आहे. लाईनच्या दुसऱ्या बाजूला म्हणलं की अल्टरनेट, लाईनच्या त्याच बाजूला म्हणलं की इंटेरियर. बरोबर आहे का नाही. तर बघा पीएमएन म्हणजे 4 आहे. इथं दिसते का तुम्हाला अँगल 4 म्हणजे पीएमएन आहे आणि एमएनआर म्हणजे 5 आहे. एमएनआर. इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल म्हणजे बघा इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहेत. लक्षात आहे का नाही बघ बरं जगदीश. मग इथला इंटेरियर अँगल कोणता आहे. बघा हा इंटेरियर अँगल आहे. राईट. आणि हा याचा इंटेरियर अँगलचा जोडीदार हा आहे. तर या दोघांची बेरीज 180 यायला पाहिजे. राईट. लक्षात आलं का. जगदीश क्लिअर झालं का. जर काही डाऊट असेल तर विचारा. आता मला काय करा. आता आपला लेक्चर पण आपल्याला टाइम आहे, पण काय करायचं आता तुम्हाला मी बघा अजून क्लिअर कसं होईल ते पण सांगतो मी. आता क्लिअर कसं होईल सर्वांचं. आता मी जे सांगितलं नंबर मध्ये तेच इथं 3 अक्षरात दिले. पण तुम्ही काय करायचं आधी हेडिंग आधी डायग्राम काढायची. बघा आधी डायग्राम काढायची, नंतर याची हेडिंग टाकायची. हे प्रॉपर्टी लिहायचं, हे लिहायचं गरज नाही. हे लिहायचं दरवेळेस गरज नाही. आणि हे न बघता लिहायचं. हे काय करायचं न बघता लिहायचं. करस्पॉन्डिंग अँगलचे नाव तुम्हाला नावं लिहिता येतात का नाही. न बघता लिहायचं आणि नंतर इथं चेक करायचं आपलं आलंय का नाही ते. लक्षात आलं का काम. बघा बरं आताच लगेच सुरू करायचे. आपली मीटिंग एंड होईल. तुमच्याकडे बुक असेल राईट, किंवा मग आताच स्क्रीनशॉट काढून ठेवा. बुक नसेल तर मीटिंग ऑटोमॅटिक एंड होईल. एंड होईपर्यंत मी चालूच ठेवतो. राईट. आणि मग मात्र हे कसं करायचं बघा. प्रॉपर्टी लिहायची आणि हे न बघता लिहायचं आधी आणि मग नंतर मात्र चेक करायचं. आणि जर काही लिहिताना अडचण आली उद्या मात्र पक्क विचारायचं. उद्या आपण क्लिअर करणार. प्रश्नच नाही. क्लिअर झाल्याशिवाय पुढे जायचंच नाही आपल्याला. काय येऊ महिनाभर राहू दे इथं, महिनाभर लागणार नाही हे पण मला माहिती आहे. राईट. ओके. काम आले लक्षात. ओके. सो बाय एव्हरीवन. ठीक आहे. लिहून पोस्ट करा ग्रुपवरती. आपल्या आपल्या ग्रुपवरती पोस्ट असे पटापट आले पाहिजेत होमवर्क. राईट. ओके ठीक आहे. चलो बाय एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे. मीटिंग एंड होईपर्यंत